नमस्कार रसिक हो. गर्भावस्थेचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा काळ असतो. या काळात एक नवीन छोटासा जीव, आपलं बाळ आपल्या उदरात वाढत आहे हा सुखद अनुभव घेत असतानाच होणाऱ्या आईच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात. मी योग्य आणि पुरेसा आहार घेत आहे ना? मी घेत असलेल्या आहाराने माझ्या बाळाची योग्यरित्या पोषण मिळून वाढ नीट होत आहे ना? असे प्रश्न त्या होणाऱ्या आईच्या मनात वारंवार येत असतात. या काळात शरीरात होणारे बदल तसेच भावनिक बदल तिच्यासाठी नवीन असतात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे सासूबाई, आजे सासूबाई, काकू, आई, आजी अशा अनेक अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यांचा होणाऱ्या आईला खूप फायदा होत असे. आता विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे किंवा नोकरीच्या निमित्ताने काहींना कुटुंबासोबत राहता येत नाही. अशा एक्सपेक्टिंग मदर्ससाठी उपयोगी ठरेल अशा पुस्तकाची आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात तरला दलाल यांनी लिहिलेल्या प्रेग्नेन्सी कुकबुक युअर कम्प्लीट फूड अँड न्यूट्रिशन गाईड या पुस्तकाबद्दल. आपण गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेदरम्यान आणि गर्भावस्थेनंतर जो काही आहार घेतो त्यावर आपले आणि आपल्या बाळाचे आरोग्य अवलंबून असते. प्रेग्नेन्सी कुकबुक युअर कम्प्लीट फूड अँड न्यूट्रिशन गाईड हे पुस्तक तरला दलाल यांनी लिहित असताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून उपयुक्त ठरतील अशा पाककृतींचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. तुम्ही जर बेबी प्लॅनिंगचा विचार करत असाल किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीही या पुस्तकातील माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल अशी आहे. या पुस्तकामध्ये प्री कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणेपूर्वी होणाऱ्या आईने मूल हवंय हे ठरवल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचीही माहिती दिलेली आहे. तसेच गर्भावस्थेदरम्यान तुमचा आहार कसा असावा, हेल्दी प्रेग्नेन्सीसाठी उपयुक्त असणारे घटक गर्भवतीला आहारातून मिळावेत अशा प्रकारच्या पाककृतींचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. तसेच गरोदरपणातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाही दरम्यान होणारा उलटी, मळमळ, ॲसिडिटी तसेच पायांवर सूज येणे अशा समस्यांबद्दलही चर्चा या पुस्तकात केलेली असून तो त्रास कमी व्हावा यासाठी उपयुक्त ठरतील अशा पाककृतींचाही पुस्तकात संदर्भ दिलेला आहे. दुसऱ्या तिमाहीपासून शरीराच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजेनुसार एकदम 2 वेळा जेवण न घेता थोड्या थोड्या वेळानंतर स्मॉल मील्स घेणं गरजेचं असतं, कारण एकाच वेळी खूप जास्त अन्न ग्रहण केल्यास मळमळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी पौष्टिक असणाऱ्या स्नॅक्सच्या रेसिपीज या पुस्तकात दिलेल्या आहेत, ज्यामध्ये थालीपीठ, स्प्राउट अँड फ्रूट भेळ, चॉकलेट चिप्स अँड ओटमील कुकीज, मुली मुठियाज यांचा समावेश होतो. या कुकबुकमध्ये ब्रेस्ट फिडिंगची माहिती तसेच ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईचा आहार कसा असावा याचीही माहिती दिलेली आहे. प्रोटीन, फॅट, कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ॲसिड, विटॅमिन B12, विटॅमिन A, C आणि D या सर्व घटकांची आईला गरज असते. ते घटक आईला योग्यरित्या मिळू शकतील अशा पदार्थांच्या रेसिपीज या पुस्तकात दिलेल्या आहेत, ज्यामध्ये होलसम खिचडी, कॅबेज अँड मूग दाल सलाड, कॅरेट पॅनकेक्स, बेक्ड मेथी पुरीज, गार्लिक रोटी, बदाम शिरा अशा चविष्ट पाककृतींचा समावेश आहे. फॉलिक ॲसिड रिच फूड्स, आयर्न रिच फूड्स, कॅल्शियम रिच फूड्स, फायबर रिच फूड्स असे चार्ट्स पुस्तकामध्ये शेवटी दिलेले आहेत. पुस्तकामध्ये पदार्थांचे फोटोजही दिलेले असल्यामुळे पुस्तक आकर्षक दिसते. ज्युसेस अँड ड्रिंक्स, ब्रेकफास्ट, स्नॅक्स, सूप्स, सलाड्स, दाल अँड व्हेजिटेबल्स, रोटीज, राईस, डेझर्ट्स अशा प्रकारच्या विविध रेसिपीज या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. या पुस्तकातील सर्व रेसिपीज न्यूट्रिशनिस्टच्या टीमद्वारे अगदी काळजीपूर्वक ॲनालाइज केलेल्या आहेत. या पुस्तकाची प्रस्तावना प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांनी लिहिलेली आहे. या पुस्तकाच्या लेखिका तरला दलाल यांना 2007 साली भारत सरकारद्वारे पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2013 साली त्यांचे निधन झाले. त्यांनी पाककलेची विविध पुस्तके लिहिलेली आहेत. टोटल हेल्थ सिरीजच्या माध्यमातून लिहिलेली हेल्दी हार्ट कुकबुक, ॲसिडिटी कुकबुक, झिरो ऑइल दाल चावल, न्यूट्रिशियस रेसिपीज फॉर प्रेग्नेन्सी
हाय ब्लड प्रेशर कुकबुक अशी त्यांची विविध पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तरला दलाल यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट देखील प्रदर्शित झालेला आहे. रसिक हो, तरला दलाल यांनी लिहिलेले प्रेग्नेन्सी कुकबुक युअर कम्प्लीट फूड अँड न्यूट्रिशन गाईड हे पुस्तक मला उपयुक्त वाटले, आवडलेही. तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा आणि त्यामधील रेसिपीजचा वापर करून आपले आरोग्य उत्तम ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत वाचत रहा, आनंदी रहा. धन्यवाद.